तर आपण ही संभाजीनगरमधून दृश्य पाहतोय। महाविकास आघाडीचा मेळावा खरं तर या ठिकाणी पार पडतोय आणि थोड्याच वेळात शरद पवार हे बोलतील। खरं तर संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या समस्याकडे मोदी गांभीर्याने बघत नाहीत असं आता शरद पवार म्हणतायत। संभाजीनगरमध्ये ते सध्या उपस्थित आहेत। अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात, पंजाबचे मुख्यमंत्री तुरुंगात, शेवटी निर्वाचित झालेले लोकांचे प्रतिनिधी त्याची धोरणं ही योग्य रीतीनं राबवण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या केंद्राच्याकडे टीका टिप्पणी केली तर या मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्याचं काम जे राज्यकर्ते करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्यकर्ते या देशाला हुकुमशाहीच्या रस्त्याने देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उद्ध्वस्त करेल, तुमचा माझा अधिकार हा उद्ध्वस्त करेल आणि म्हणून हाच निकाल आपल्याला घ्यायचा। आता अनेक तास या ठिकाणी बसतात, मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण लोकशाहीवरचं संकट, घटनेवरचं संकट आणि सामान्य माणसाच्या मूलभूत फसव्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या विरुद्ध पक्षांचा 100% पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मतांनी विजय करणं हेच काम तुम्ही करावं, त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो। माझे 2 शब्द संपवतो। यानंतर